रायगड किल्ला पाहायला पर्यटक वगैरे येत असतील तर नेमकं किल्ल्यावरती त्यांना काय काय पाहावं किंवा काय पाहायला मिळेल? किल्ला प्रचंड मोठा आहे. हो. किल्ला डीप मध्ये आणि प्रत्येक गोष्ट जर बघायची असेल तर 5 दिवस सुद्धा तुम्हाला किल्ला बघायला कमी पडतील. पण आपण एक महत्वाच्या जागा जर बघितलं तर नॉर्मली लोक येऊन ज्या जागा बघतात, राजवाडा आहे, हो. तिथे महाराजांचं राहतं घर, दरबार या सगळ्या गोष्टी आहेत. राण्यांचे महाल जे म्हटले जातात ते, त्यानंतर वाडेश्वराचं मंदिर आणि महाराजांची समाधी, हे नॉर्मली सगळेजण बघतात. हो. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला पूर्ण किल्ला बघायचा असेल तर तुम्ही भवानी टोकाला गेला पाहिजे. भवानी देवीची जे छोटं मंदिर गुहेत आहे ते, टकमक टोक, त्याच्यानंतर दुसरं जे टोक आहे ते हिरकणी टोक आहे, तिथे गुरुज आहे, तिथे हनुमानाचं शिल्प आहे. हो. त्याच्यानंतर एक श्रीगोंदे टोक म्हणून म्हणतात, जर रोपवेच्या शेजारी आहे ते. तर ही किल्ल्याची चारही टोकं आपण बघितली पाहिजेत, तर आपण खऱ्या अर्थाने किल्ला. वाघ दरवाजा कित्येक लोक बघत नाही, वाघ दरवाजा जाऊन बघितला पाहिजे. तर अशी अनेक जागा आहेत आणि बारीक सारीक एक्सप्लोरेशन करायचं तर 5 दिवस सुद्धा किल्ला अपुरा पडेल असं मी म्हणेन. कारण किल्ल्यावरती पाण्याचे एवढे तलाव आहेत, 8-10 तलाव आहेत, अनेक ठिकाणी वेगवेगळी पाण्याची टाकी आहेत. हे एक्सप्लोर करायला 5 दिवस सुद्धा कमी पडतील असं मला वाटतं.